विनायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णु महेश्वरां सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। आज शारदीय नवरात्र पूजेच्या उत्सवाच्या अंगभूत ललिता पंचमीच्या पुण्यपर्व कालावरती नवचंडी याग जो आहे तो आज आपण संपन्न केलेला आहे। तर त्याच्या अंगभूत त्याची काही प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगत आहे। सुरुवातीला जे आपण केलेलं आहे इथे गणेश पूजन आहे, त्याच्यानंतर वरती जे केलेलं आहे ते पुण्याहा वाचन ज्याला आपण म्हणतो तो पुण्याहा वाचनाचा कलश आहे त्याचं पूजन आपण केलं। त्याच्यानंतर वर्धिनी कलश आणि गोपूजन याच्या अंगभूत आपण केलेलं आहे। आपल्या कुलदैवतेचं षोडश मातृका पूजन ज्याला म्हणतात ते आपण केलेलं आहे। त्याच्यानंतर वास्तुमंडल शिख्यादी वास्तुमंडल आहे त्याचं आपण पूजन केलेलं आहे। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सहित गजाननादी चतुष्षष्टी योगिनी मंडल आहे त्यांचं आपण पूजन केलेलं आहे। पलीकडे 51 प्रकारचे क्षेत्रपाल आहेत त्यांचं आपण पूजन केलेलं आहे। त्याच्यानंतर इथे जे आहे ते नवग्रहांचं पूजन पूर्ण परिवाराचं नवग्रहांचं पूजन केलेलं आहे। ईशान्य रुद्र कलशाचं पूजन आहे। त्याच्यानंतर क्षेत्रपाल मंडलाचं भैरव मंडलाचं पूजन केलेलं आहे। मध्यभागी जे आहे ते आपल्या यजमानाची कुलस्वामिनी प्रत्येकाची वेगळी असते त्या त्या देवतेंचं पूजन महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिका दुर्गा देवता यांचं ते पूजन आहे। राजोपचार पूजन अर्चन अंगपूजन आवरण पूजा ह्या सगळ्या गोष्टींचं पूजन करून नंतर ह्या सगळ्या देवतेंचं पूजन केल्यानंतर त्या सगळ्या देवतांचं हवन आपण इथे पूर्ण केलेलं आहे। त्याच्या अंतर्गत मार्कंडेय पुराणाच्या अंतर्गत येणाऱ्या सप्तशतीचे 10 पाठ गुरुजींनी पठण करून त्या 10 पाठाच्या तद्दशांश एका पाठाचं हवन आपण